भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रवींद्र चव्हाण मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयात पहिल्यांदाच आले। भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी त्यांचं ढोल ताशांच्या गजरात फुलांचा वर्षाव करत जल्लोषात जंगी स्वागत केलं। त्यानंतर झालेल्या पदग्रहण समारंभाला मंत्री चंद्रकांत पाटील आणि मावळते प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, अनेक जिल्हाध्यक्ष, राज्यभरातून आलेले पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नूतन प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी झुंबड उडाली होती। त्यानंतर मावळते प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नूतन प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या एका प्रदेशाचे अध्यक्षपद मिळाल्याबद्दल मावळते अध्यक्ष बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांचं अभिनंदन केले। तर एका सर्वसाधारण घरातील कार्यकर्त्याला प्रदेशाचा अध्यक्ष बनवण्याची पद्धत फक्त भारतीय जनता पार्टीतच आहे। कार्यकर्त्यांना भाजप नेहमीच सन्मान देते असं भावनिक उद्गार नूतन प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काढले। त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी या महाराष्ट्राच्या आमच्या सर्व पक्षात त्यांनी पदार्पण केलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या आमच्या कार्यकर्त्यांना एक तुझ्यामुळे या कार्यक्रमामध्ये ज्या ताकदीने महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना काम केलं आणि चांगल्या पद्धतीची ताकद सहकारी तीन वर्षानुवर्ष सर्व संघटनेत काम करणारे कार्यकर्ते आहोत। काम केलं अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना आणि राज्यामध्ये सुद्धा नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यामुळे केंद्र आणि राज्यामध्ये सरकार एक पॉझिटिव्ह पद्धतीने संघटनेला एक वेगळी ताकद केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून मिळणारे मला कल्पना आहे। परंतु चॅलेंजेस फार मोठे आहेत। येणाऱ्या काळामध्ये आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेत्यांच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका सामोरं जाणं सर्वात मोठं काम येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने कार्यकर्ता निर्माण आणि प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून 1 कोटीपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य 1 लाखापेक्षा जास्त सक्रिय सदस्य त्यामुळे या सगळ्यांना संघटनात्मक बांधणी करून हे फार गरजेचं काम आहे। पद स्तरावरती असणाऱ्या
सर्व कमिट्या गठीत करून त्यानंतरच्या काळामध्ये जिल्हा स्तरावरच्या असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सर्वांमध्ये आणि त्यानंतर त्या प्रक्रियेकडे जावं. खरं या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करत असतात महिलांना बरोबर घेऊन जावं सर्वात आणि ही येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये 100 दिवसाचा एक कार्यक्रम हा संघटनेमधला तयार करून एकत्र घेऊन भाग करणं हे त्यामध्ये महत्वाचं आहे. आम्हाला खात्री आहे कार्यकर्ता उभारणी करण्यात आपल्याला पूर्ण करायचं प्रत्येकाला त्याची जबाबदारीची जाणीव सुद्धा बाकी जबाबदारीचा कार्यकर्ता या जबाबदारीचं त्या येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्या सर्व जबाबदाऱ्या एक वेगळ्या दिशा इकॉनॉमी क्षेत्रामध्ये त्याला सपोर्टिंग भूमिका ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.